सर भारतात आत्ता बीपी आणि डायबिटीस हा फारच कॉमन प्रचंड वेगाने वाढतोय. प्रचंड वेगाने वाढतोय. प्रत्येक घरात 2-3 पेशंट तरी आहेत. तर बाहेरच्या देशात तुम्ही आता आयुर्वेदाच्या निमित्ताने सगळीकडे फिरणं होतंय. काय ट्रेंड आहे देशामध्ये आजारांचे? सगळ्यात जास्त तर त्यांना मानसिक आजार आहेत. बरं. आता फॉरेन कंट्रीजमध्ये डिप्रेशनचे पेशंट खूप बघायला मिळतात. मग ओबेसिटीचे पेशंट बघायला मिळतात. कारण डिप्रेशन असलं की ओबेसिटी सोबत यायला लागतंय. ओके, डिप्रेशन का जास्त आहे तर त्यांच्याकडे एकत्र कुटुंब व्यवस्था नाही आहे किंवा अगदी रिलेशनसुद्धा असं सांगतात की वी आर 2 इयर्स टुगेदर, वी आर 4 इयर्स टुगेदर, वी आर 10 इयर्स टुगेदर असं सांगितलं जातं. अच्छा, म्हणजे त्यांना हे अभिमानाचं वाटतं की आम्ही 10 हां, वर्ष आम्ही एकत्र काढली. एवढ्या सोबत एवढ्या वर्षांपासून आहोत किंवा 9वी 10वी 12वीच्या तिथल्या मुली आल्या तर त्या सहज सांगतात की मी सेकंड पॅरेंटकडे, मी थर्ड पॅरेंटकडे, ओ. माझी फर्स्ट मॉम तिकडे आहे. इतक्या असं. easily? हो, एवढ्या इझिली. किंवा व्हर्जिनिटी ब्रेकचं पण त्यांचं एज ग्रुप खूप कमी आहे सर. म्हणजे खूप लवकर तिथली व्हर्जिनिटी ब्रेक होते आणि त्यामुळे मानसिक आघात कळत नकळत खूप होतात. माझ्याकडे एक पेशंट तिथली आली होती आणि तिला पहिल्या व्हिजिटला ती छान होती आणि दुसऱ्या व्हिजिटला एकदम तिचे केस एकदम बारीक होते. तर मी क्युरियोसिटी म्हणून विचारलं की तू एवढे केस कमी का केलेत? तर ती म्हटली की मला असा असा प्रॉब्लेम झाला होता. मग आमच्या इथल्या एका व्यक्तीने सांगितलं की या नदीच्या शेजारी जाऊन केस कापून ये. मग मी ते कापून आली. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अंधश्रद्धा फक्त आपल्याकडेच आहेत. बापरे. असं नाही, अंधश्रद्धा त्यांच्याकडेच आहेत. फक्त त्यांच्याकडे पण आहेत. कारण जिथे जिथे ह्युमन बिईंग येणार ना तिथे तिथे बेसिक टेंडन्सी ऑफ ह्युमन बिईंग कॉमनच राहणार. बरोबर. मग तिथं त्यांच्या पद्धतीच्या अंधश्रद्धा असतात, आपल्याकडे आपल्या पद्धतीच्या असतात. आपल्याकडे कुठेतरी आपण चिंदी बांधणार किंवा धागा एखाद्या झाडाला बांधणार आणि मनातली इच्छा व्यक्त करणार आणि ते दोघं नवरा बायको मस्त लग्नानंतर कपलने जाणार एखाद्या ब्रिजवरती, सुंदर ब्रिजवरती छानसं लॉक विकत घेणार, लॉक करणार आणि ती चावी नदीमध्ये फेकून देणार. वा. ही तिकडची ही अंधश्रद्धा. तिकडची अंधश्रद्धा आहे. आपल्याकडे लॉक घेण्या एवढे पैसे नाही आहेत कदाचित, त्यामुळे आपण छोटीशी चिटोरी बांधणार किंवा एखादा धागा बांधणार. अंधश्रद्धा कॉमनच आहे ना सर, त्याच्यात म्हणजे बदल काय झाला? काहीच नाही आहे. बरोबर. तर ती मानसिकता ही खूप मॅटर करते. तर तिकडे मनाचे आजार जास्त आहेत. मग त्याच्यानंतर त्वचेचे आजार जास्त आहेत. बरं. त्याच्यामुळे कंबाईनली पुन्हा डायबिटीज जास्त आहे, हायपरटेन्शन तर आहेच आहे. हे कॉमन कॉन्स्टिपेशन हा तिथला खूप मेजर प्रॉब्लेम. ओके. थंड कंट्रीजमध्ये कुठल्याही म्हणजे कोल्ड कंट्रीज ज्याला आपण म्हणतो तिथे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स आणि कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम खूप असतात. अच्छा. थोडासा ऑफ टॉपिक प्रश्न होईल. मानसिक आजारांचा तुम्ही उल्लेख काढलाय. सर आयुर्वेदाकडे आहे उत्तर मानसिक आजारांका? आयुर्वेदने दिलेली स्वस्थची व्याख्या समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया हां. प्रसन्न आत्मा इंद्रिय मन च इति स्वस्थ इति अभिधीयते. बरं. ही वर्ल्ड आयुर्वेद म्हणजे ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना म्हणतो हां. त्यांनी ती आत्ता स्वीकारली. आत्ता त्यांना कळलं की नुसतं शरीर स्वस्थ असून चालत नाही, मन पण स्वस्थ पाहिजे. तुमचं कॅलरी, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट सगळं व्यवस्थित आहे, बीपी व्यवस्थित आहे, हिमोग्लोबिन सगळं चांगलं आहे, पण मन जागेवरती नसेल तर ते मनसुद्धा तुम्हाला आत्महत्या करायला भाग पाडतं. म्हणजे आयुर्वेदाने त्यावेळी मन पण स्वस्थ असणं हे किती महत्त्वाचं सांगितलं. करेक्ट आहे. मग उन्माद अपस्मार सारखे आजार आयुर्वेदाने वर्णन केलेत, अमनस्कत्वासारखे आजार आयुर्वेदाने वर्णन केलेत आणि याची अत्यंत सुंदर उत्तरं पण आयुर्वेदाने दिलेली आहेत. मानसिक रोगांचं कारण काय सुंदर सांगितलं असेल आयुर्वेदाने. आयुर्वेद म्हणतो की इष्टस्य अलाभात आणि अनिष्टस्य लाभात. बरं. हे पहिलं मानसिक रोगाचं कारण आहे. बरं. त्याचा अर्थ सर? इष्टस्य अलाभात म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते न मिळणं ओके. आणि तुम्हाला जे नको पाहिजे होतं ते गळ्यात पडणं. अच्छा. लग्नाच्या बाबतीत आठवून बघा. माझं झालं नाही अजून, मी सुखी आहे सर. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इष्ट गोष्ट न मिळणं हां. आणि अनिष्ट गोष्ट मिळणं हे पहिलं दुःखाचं कारण आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. हां. सुश्रुताचार्यांसारखा सर्जन सुद्धा दुःख किंवा क्षोभ याला सगळ्यात मोठं शल्य म्हणतो. सर्जन आहे ना तो, तर तो म्हणतो मनातलं हे शल्य पहिलं काढा, त्याने तुम्ही सगळ्यात जास्त आजारी पडणार आहे. पहिला डिप्रेशनचा पेशंट अर्जुन भगवद्गीतेमध्ये बघतोय आपण, काय म्हटलं ते? अथा तो विषाद. म्हणजे पहिला जो योग सुरू झाला विषाद विषाद, योग. कारण विषादाने म्हणजे तो विषादो रोगवर्धनानाम श्रेष्ठ असं ग्रंथात म्हटलेलं आहे की कुठलाही आजार वाढण्याचं पहिलं कारण हे मन आहे, विषाद आहे. म्हणून पहिली चिकित्सा ही मनाचीच झाली पाहिजे आणि आयुर्वेद मनाला खूप मोठं महत्त्व देतो, खूप मोठं. अच्छा. आत्ता मी तुमची इंट्रोडक्शन वाचताना त्यात लिहिलं होतं की लंडन इथे तुम्ही इंटरनॅशनल स्वतःचं सेंटर सुरू करून तिथे कंपनी स्थापन केली आहे. हो हो, तर तो प्रवास कसा होता? खूप सुंदर होता. माझा एक मित्र आहे डॉक्टर विनायक
त्यानेही तिथे पहिलं क्लिनिक सुरू केलं. तो तिकडे गेला. खूप स्ट्रगलमधून त्याने ते वाढवलं. आमचे अजून एक मित्र आहे डॉक्टर अभिजित, त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने लंडनमध्ये क्लिनिक वाढवलं. पहिली केश आयुर्वेदला जो प्लॅटफॉर्म आहे किंवा पहिली फ्रँचायझी जी आहे ती डॉक्टर अभिजित यांनी लंडनमध्ये मिळवून दिली. त्याच्यातून तो प्रवास सुरू झाला आणि मग डॉक्टर विनायक यांनी अजून मदत करून आपलं स्वतःचंच सेंटर तिथं स्थापन करण्यासाठी पुढे काय आयुर्वेद इंटरनॅशनलची स्थापना करून ती तिथे मुहूर्तमेढ रोवली. मी कधी कधी असं बघतो की आयुष्यामध्ये आसूसारख्या मुक्काम पोस्ट आसू, तालुका फलटण, जिल्हा सातारा असं एक 2-5 हजार वस्ती असलेल्या गावातून, रानातून सुरू झालेला प्रवास हा लंडनमध्ये स्वतःची कंपनी स्थापन क्या बात करेपर्यंत आहे. आणि जगभरात 108 सेंटर होईपर्यंत जो झाला, तर अजून आयुर्वेदाने काय द्यावं. बरोबर. म्हणजे आपल्या सगळ्यांना ना रडण्याची सवय लागलेली असते. हम्म. मला असं वाटतं की आपण जे दिलंय देवाने त्याचा आनंद मानला पाहिजे. आणि एवढा सुंदर प्रवास त्या गोष्टींचा झालेला आहे. स्ट्रगल तर प्रत्येक व्यक्तीला असतं, प्रत्येकाला असतं. स्ट्रगल एक्सप्लेन करण्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. पण मला स्ट्रगल मी नाव एक्सप्लेन करायला नाही आवडत. मला असं वाटतं की आपण त्यातला आनंद शोधला पाहिजे. डोंट वेट फॉर द हॅपीएस्ट डेस्टिनेशन, एन्जॉय द जर्नी. मी क्या नेहमी बात है. जर्नी एन्जॉय केली. कुठे पोहोचलो, किती पोहोचलो त्याला महत्त्व नाही दिलं. जिथे कुठे आहे तिथे वर्तमानात जगून ते सुंदर करण्याचा प्रयत्न जास्त केला. वा. माझा या दृष्टीकडे बघण्याचा असा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की ज्यांनी आपल्यावर राज्य केलं, तुम्ही त्यांच्या राजधानीत जाऊन म्हणजे लंडनमध्ये जाऊन आपलं त्यांनी डिनाय केलेलं शास्त्र तिथे आज रुजवताय. रुजवतोय. खरंय. क्या बात आहे सर. आणि ते लोक जास्त पेशंट आहेत सर. हा, मला त्याच्याकडेच यायचंय म्हणजे आता. तिथे गेलोय म्हणजे इंडियन पेशंट आहेत असं डोक्यातून काढा. इंडियन लोक तिथे पण करन्सी विचार करत बसतात की मी भारतात विकत घेतलं तर केवढ्याला पडेल आणि इथे घेतलं तर केवढ्याला. त्यामुळे परवडतात ते लंडनचेच पेशंट. ब्रिटिशर्सला ट्रीटमेंट करणं हे आपल्याला परवडतं. अच्छा. मला पेशंट्सकडेच यायचं आहे आता की बाहेरच्या देशातले असे काही पेशंट्स असतील ज्यांना आयुर्वेद ॲब्सोल्युटली माहीत नव्हतं, पण ते कोणतरी आता इथे नवीन हॉस्पिटल उघडलं आहे, तर चला याच्याकडे ट्राय करून बघूया म्हणून आलेत आणि आयुर्वेदावर आता इतका विश्वास झालाय की आता ते आयुर्वेद सोडत नाहीयेत. अगदी असे खूप पेशंट आहेत सर. हां. आणि मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की दर 3 महिन्यांनी जेव्हा मी 15 दिवस रशियाला जायचो, तिथे सगळा प्रचार प्रसार करायचो, माहिती द्यायचो, खूप लोक भेटायला यायची, त्यांना त्यांच्या आजाराबद्दल जाणून घ्यायचं असायचं. आणि मग ते भारतात चिकित्सा घेण्यासाठी, फक्त ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. आणि आता मोदी गव्हर्नमेंटमध्ये आपण बघतो की आयुष विजा हा सेपरेट विजा काढलेला आहे. कदाचित कल्पनाही नसते लोकांना. या बरोबर. माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रेक्षकांपर्यंत हे पोहोचवलं तर खूप छान होईल. वा. आयुष विजा नावाची वेगळी कॅटेगरी आहे सर आता विजासाठी. आणि कोणत्याही पाश्चिमात्य व्यक्तीला भारतात येऊन ट्रीटमेंट घ्यायची असेल आणि पर्टिक्युलरली आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तो स्पेशल आयुष विजा घेऊन येऊ शकतो. क्या बात म्हणजे किती मोठ्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. बरोबर. तर एक माझा पेशंट होता तिथे रशियामध्ये, ज्याला हृदयामध्ये 90% ब्लॉक होते. हां. आणि म्हणजे हार्ट अटॅकच्या ज्या केसेस तुम्ही ऐकत असतात तशाच पद्धतीचा हार्ट ब्लॉकेजचा हा पेशंट म्हणूयात आपण. 90% ब्लॉक होता. एन्जिओग्राफी वगैरे त्याची सगळी करून रिपोर्ट्स करून आला होता. सर्जरी करायची नव्हती म्हणून आयुर्वेदात काय आहे का म्हणून तो आपल्याकडे बघायला आला होता. त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आणि ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर सर जवळपास 21 डेज मी त्यावेळी तिथे होतो. त्याला बस्ती वगैरे या सगळ्या गोष्टी डॉक्टर विताली सर म्हणून आहेत, ज्यांचं स्वतःचं एक सेंटर तिथे मोठं आहे. त्यांच्या गायडन्स अंडर ते स्वतः MBBS डॉक्टर आहेत आणि ते सोनोलॉजिस्ट पण आहेत. हां. या पुढच्या तपासण्याही ते स्वतःच करायचे. अच्छा. तर त्यांच्या सेंटरमध्ये या सगळ्या केल्या गेल्या आणि आफ्टर द ट्रीटमेंट त्या पेशंटचे सगळे ब्लॉक्स निघून गेले होते. बापरे. अँड ही वॉज व्हेरी हॅपी. क्या बात आहे. आणि तो फिट होता, त्याची एनर्जी लेवल पुन्हा मेंटेन झाली होती. त्यांनी स्वतः पुन्हा परीक्षणं करून बघितली तर त्याच्यामध्ये पण ते सगळे नील झाले होते. आणि तेव्हा मी एक लेख लिहिला होता, तो लोकसत्ताला पण आला होता आणि तो खूप फेमस झाला. बस्ती म्हणजेच त्याला क्लिझ्मा असं म्हटलं जातं रशियन भाषेमध्ये. तर मेंदू आणि हृदयातील गाठ घालविते बस्ती, अर्थात क्लिझ्मा. बरं. तर क्लिझ्मा ही थेरपी तिकडे खूप गाजली. हां. ते कंटेंट मला मिळत नव्हते म्हणून मी ते बस्तीसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट मिळतील का म्हणून लोकांकडे विचारायला गेलो. तर सगळे इन्स्ट्रुमेंट गोळा केल्यानंतर ते म्हटले, ओ डू यू वॉन्ट क्लिझ्मा. क्लिझ्मा तर आमच्याकडे खूप वापरला जातो. म्हणजे अशा पद्धतीच्या तिथल्या रिॲक्शन होत्या. एवढं ते आपल्या इंडियन ट्रीटमेंट्सला आता त्यांनी ॲक्सेप्ट करून घेतलेलं आहे. बरोबर. अशीच एक दुसरी केस पण खूप भन्नाट होती. त्यांना राईट फॅलोपियन ट्यूबमध्ये साधारण ब्लॉक होता आणि त्यामुळे त्यांना एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली आणि त्याच्यामुळे त्यांची ती फॅलोपियन ट्यूब काढून टाकावी लागली. तर त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला होता की जोपर्यंत दुसऱ्या फॅलोपियन ट्यूबमध्ये ओव्हम प्रॉपर पुढे जात नाही आणि तिथे एक मायक्रोविलाई सिलिया असतात, त्या ग्रो होत नाहीत,
तोपर्यंत तुम्ही बिलकुलही चान्स घेऊ नका. अदरवाईज पुन्हा एक्टोपिक प्रेग्नन्सी बसेल आणि ही पण ट्यूब काढावी लागेल. मग तुम्ही कधीच परत प्रेग्नंट राहू शकणार नाही. बापरे. ही केस डॉक्टर विताली सरांकडे आली. त्यांनी मला मेलवरती विचारलं, फोनवरती विचारलं. मग आम्ही डिस्कशन केलं. म्हटलं ओके, मी ही ट्रीटमेंट देईल. मग मी गेल्यानंतर ते पेशंट आले, त्यांना पाहिलं, त्यांची ट्रीटमेंट झाली आणि पुढच्या फॉलोअपला ज्यावेळी मी गेलो त्यावेळी प्रॉपर फंडसमध्ये एम्बेडेड एम्ब्रिओ मिळाला. बर. अँड दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे त्यांनाही ते चॅलेंजिंग वाटलं. सर तर एकदम खुश झाले. ते म्हटले कसं काय, तुम्ही तर केसांचे डॉक्टर म्हणून फेमस आहात, कॉस्मेटॉलॉजी ट्रायकॉलॉजी हा तुमचा विषय आहे, आणि मग ही गायनेकची केस कशी काय सॉल्व्ह झाली? तर मी म्हटलं आयुर्वेद हे पूर्ण असतं ना. पण गमतीने त्यांना उत्तर देताना मी तेव्हा म्हटलं होतं की काही नाही, मी फक्त केसच वाढवले, फक्त फॅलोपियन ट्यूबच्या आतले वाढवले. कारण ते ओवम पुढे ढकलण्यासाठी गरजेचे होते आणि तेच नेमकं यांच्यामध्ये ॲब्सेंट होतं. तर आपली विजन काय आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची, ते खूप मॅटर करत असतं. मला असं वाटतं की एव्हरी डिसीज इज अ स्किन डिसीज. ओके. एव्हरी डिसीज इज अ स्किन डिसीज. आपल्या बॉडीत एकही जागा अशी नाही की जिथे स्किन अटॅच नाही. करेक्ट. म्हणजे आपल्या लिव्हरला स्वतःची स्किन आहे, हृदयाला स्वतःची स्किन आहे, गर्भाशयाला स्वतःची स्किन आहे. त्यामुळे स्किन डिसीजचे तुम्ही तज्ज्ञ असाल ना, तर तुम्हाला कोणताही आजार शरीरातला ट्रीट करता येतो. क्या बात आहे. आणि म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये जेव्हा तुम्ही फिरत असता सर, तेव्हा तिथल्या लोकांचा सुरुवातीचा व्ह्यू आणि आत्ताचा व्ह्यू, आता तुम्ही 10 वर्षातली ही जी हो, जर्नी हो. सांगितली, तर आता आयुर्वेदाकडे त्यांचा बघण्याचा काय? कारण आयुष विजा जो तुम्ही सांगितला, अगदी. तसा मी एक टर्म पण वाचली, मेडिकल टुरिझमवर पण मेडिकल तिकडचे लोक टुरिझम आता इकडे खूप येतात. वाढलेलं आहे. खूप हो, वाढलंय. हो, हो. तर सर ही गोष्ट कसं होतं, आपण त्यांच्यात जाऊन जेव्हा राहतो ना, तेव्हा ते जास्त कळायला लागतं. बरोबर. कारण त्यांच्या पण काही ओन ट्रॅडिशन आहेत. जसं रशियन बाण्या खूप सुंदर ट्रॅडिशन आहे. तर त्याच्यामध्ये ते काय करतात, मी मागच्या वेळी गेलो होतो त्यावेळी मुद्दाम एक्सपिरियन्स म्हणून मी पण तिथल्या काही ट्रीटमेंट्स घेतो ना, की आपल्याला कळावं इथली लोक काय करतात, आपल्याला माहिती व्हावं. तर रशियन बाण्या म्हणून मी ट्रीटमेंट घ्यायला गेलो. तर त्याच्यामध्ये ते काय करतात की एकदम हॉट रूम छोटीशी क्रिएट केलेली असते. बरं. टिपिकल वूडचे ते सिदार वृक्षाचे ते फळ्या असतात त्या, आणि त्याने ते तयार करतात सोना बाथ, ज्याला आजकाल सोप्या भाषेत म्हटलं जातं. आणि त्याच्यात झोपवलं जातं. दगडांवरती पाणी टाकून वाफ निर्माण केली जाते आणि निर्गुंडीच्या पाल्यासारखा पाला घेऊन अंगावरती झोडपून तुम्हाला काढलं जातं. आणि एकदम हॉट होतं ते, खूप हॉट होते. आणि ती रूम हॉट झाल्यानंतर अचानक त्या रूममधून तुम्ही बाहेर यायचं असतं. -30°C बाहेरचं तापमान असतं आणि तेवढंच थंड पाणी तुमच्या डोक्यावरती ओतलं जातं. बापरे. म्हणजे आपल्याकडे हे इमॅजिन पण करणार मला नाही. अमानुष वाटलं उलट. अमानुष वाटलं. तर त्यांना मी विचारलं की तुम्ही या ट्रीटमेंट का करता? तर ते म्हटले की जसं लोखंडाला खूप तापवलं जातं आणि पाण्यात पटकन विझवलं जातं, क्विंचिंग म्हणजे त्याला धार येते आणि त्याचं पोलाद कणखर बनतं. करेक्ट. तर तुम्हाला कणखर बनायचं असेल तर इथं अशा ट्रीटमेंट दिल्या जातात. ओ. म्हणजे मग तुम्हाला कळेल की रशियन आर्मी का टफ असते, तिथली लोक अशी एकदम स्ट्रॉंग का असतात. बरोबर. तिथे लहान बाळाला सुद्धा एवढ्या -30°C टेम्परेचरमधून झपकन काढत असतात. ते मनाने आणि शरीराने लोकांना खूप स्ट्रॉंग बनवतात सर. म्हणून त्या कंट्रीतल्या लोकल ट्रीटमेंट पण आपण शिकल्या पाहिजेत, बघितल्या पाहिजेत. त्या लोकांचे पण पर्स्पेक्टिव्ह बघितले पाहिजेत. आणि मग तसे पर्स्पेक्टिव्ह आयुर्वेदात खूप आहेत. म्हणजे ही सेम ट्रीटमेंट चरकाचार्यांनी जेंताक स्वेद म्हणून निरग्नी स्वेदाच्या 13 प्रकारांमध्ये सांगितलेली आहे. बापरे. मग या ट्रीटमेंट त्यामुळे त्यांना आपल्याशा वाटतात. कोणी असंच नाही आहेत सर. करेक्ट. त्यांना कुठंतरी ते शास्त्र आपलं आहे असं वाटायला लागलं. आयुर्वेदात पण काय सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या ट्रॅडिशन फॉलो करा. तुमचा गट फ्लोरा हा तुमच्या आजी आजोबांच्या गट फ्लोराला मॅच करत असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आजी आजोबांचं फूड खा. आणि तिथे आम्हाला काय सांगावं लागतं, ईट युअर ग्रँडमदर्स डाएट ओनली. तर ती गोष्ट त्यांना लगेच आपली वाटते. कारण त्यांची सुद्धा जी टिपिकल फॅमिली आहेत ना, त्या त्यांच्या ग्रँडमदरचंच फूड खातात. तिथलं जे ट्रॅडिशनमध्ये आलेलं आहे ते फूड खातात. ते फॉरेनच्या फूडला ॲक्सेप्टन्स देत नाहीत. मग ही जी गोष्ट आहे ना, आहाराच्या बाबतीत असो, विहाराच्या बाबतीत असो, अन्नाच्या बाबतीत असो, याच्यात आयुर्वेदाचे आणि त्यांच्या लोकल सायन्सचे विचार खूप जुळतात. आणि म्हणून ती लोक आयुर्वेदाला आपलं शास्त्र म्हणून बघतात आणि या ट्रीटमेंट घ्यायला लवकर तयार पण होतात. क्या बात आहे सर.